आमदार निवास उपहारगृहामध्ये 30 वर्षांपासून शेट्टीचे कंत्राट काम करणारे सर्वच कर्मचारी हिंदी भाषिक। एकीकडे राज्यामध्ये मराठीचा डंका तर दुसरीकडे राज्याच्या महत्त्वाच्या शासकीय उपहारगृहामध्ये अमराठी कर्मचारी। आमदार निवास कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा। कॅन्टीनमधले वेटर आपापसात भिडले। किरकोळ वादातनं मारहाण झाल्याची माहिती। आमदार जितेंद्र आव्हाडांची मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती। जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाकडनं मोठी जबाबदारी। बीडपासून जवळच असलेल्या माळापुरीमध्ये शिक्षणाची दैना। उर्दू शाळेला गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकच नाही। शाळेला कुलूप ठोकत गावकऱ्यांचं आंदोलन। शिक्षकांच्या मागणीसाठी मुलांसह आंदोलन। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। धामणगाव रेल्वे परिसरातील भुयारी मार्ग बंद। पावसाचं पाणी साचल्यानं भुयारी मार्ग झाला बंद। नागपुरात मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती। नरसाळा भागामध्ये 12 जणांना पुराच्या पाण्यातनं सुखरूप काढलं बाहेर। पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार। पोलिसांनी 18 मुलींची केली सुटका। पुण्यातल्या उच्चभ्रू बाणेर विमानतळ भागामध्ये पोलिसांची छापेमारी। भिवंडीमधील जीर्ण इमारतीच्या छताचं प्लास्टर कोसळलं। घटनेमध्ये 2 महिला आणि 1 मुलगा गंभीर जखमी। जखमींवर सध्या उपचार सुरू। आणि अटल सेतूवर एका डॉक्टरनं केली आत्महत्या। डॉक्टरनं खाडीमध्ये उडी मारून केली आत्महत्या। आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।